नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तामिळनाडूच्या जल्लीकट्टूसाठी रस्त्यावर आलेल्या समर्थकांनंतर आता महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी समर्थक आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ लागले आहेत. आज दुपारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्ग नारायणगाव इथे या बैलगाडा प्रेमींनी सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. या आंदोलनात घोडे आणि बैलांसह शेतकरी, बैलगाडा मालक, समर्थक रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजल्याने या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. बैलगाडा शर्यतींच्या घाटात ज्या पद्धतीने अनाउन्सर आपल्या खास शैलीत बैलगाडा मालकांना स्पीकरवर पुकारतो, त्या शैलीत या सर्व राजकीय नेत्यांना पुकारण्यात आले. आणि मग कशी कशी जमली जुगलबंदी आणि शब्दांचे फटकारे ऐकूयात त्यांच्याच खास शैलीत. यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर. आणि निवडणुका पार पडायच्या असं जर कुठे होत असेल तर आता शेतकरी गप्प बसणार नाही. बस झालं, आता आम्हाला निवडणुका माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, ज्या प्रकारे तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी भेटली त्याच धर्तीवर आमच्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो, आता गप्प बसायचं नाही. आमच्या मालाच्या बाजार भावाचं वाटोळं केलेलंच आहे. आम्हाला खायला या ठिकाणी वांदे झाले, पण आमच्या आनंदामध्ये जर तुम्ही विरजन घालत असाल तर गप्प बसायचं नाही. जोपर्यंत आमच्या बैलगाडा शर्यतीला परवानगी भेटत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. शर्यतीशी काय संबंध आहे? अनेक आंगड्या देशी गाय आहे, अनेक आंगड्या वासरा विकायचे असतात. तुम्ही जर दक्षिण भारतात थोडक्यात म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जर गेले, त्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, पण त्यांच्याकडनं येणारा घोड आपल्याकडे शर्यतीसाठी येत असतो. आणि त्याच्यावरती त्यांचे अनेक व्यवसाय अवलंबून असतात. कोणाचं शिक्षण अवलंबून असतं, कोणाचे लग्न एखादं कोण विकून, काहीतरी मुलाचं लग्न करायचं असतं, शिक्षण करायचं असतं, अशा अनेक गोष्टी अवलंबून असतात. मित्र, मी फक्त आज एकच आवाज करू इच्छितो, पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या बैलगाडा शर्यतीचा एक वारसा, हे मनोरंजन आहे. माझा एकदा विषय झाला होता मनोरंजनाचा. मनोरंजन नाही तर प्राण्यांच्या सुप्त गुणांना मिळणारा वाव, बैल या प्राण्याच्या सुप्त गुणांना मिळणारा वाव आहे. नेते म्हटलं तरी हरकत नाही, परंतु तरी एवढं असताना सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्राने एवढं योगदान दिलं. फक्त घाटाचा राजा याच्यासाठी शेतकरी आसुसलेला आहे, आसुसलेला. सूर्य सारे थंड झाले, चंद्र आता पेटवा. सूर्य सारे थंड झाले, चंद्र आता पेटवा. चंद्र कधी पेटवता हो? बैल मालकांना पेटवा, बैल मालकांना पेटवा. अगदी बैलगाडा मालकांना पेटून उठण्याची वेळ आलेली आहे. आज लिहिणारे लिहित नाही आणि बोलणारे बोलत नाही, लिहिणारे लिहित नाही आणि बोलणारे बोलत नाही, आणि दोघेही मिळून काहीच करत नाही. आणि म्हणूनच शेतकरी बांधवांना पेटून उठण्याची वेळ आलेली आहे. अरे बैल, पोटच्या मुलाला आम्ही जन्म देतो, पोटच्या मुलाला आम्ही जन्म देतो, त्याला लहानपणापासून मोठं होईपर्यंत आम्ही त्याची काळजी करतो, आणि त्याला जर 2 चापटी मारल्या तर तुमची काय हरकत आहे? आणि हेच आज आमच्या बैलगाड्याच्या बाबतीत असं झालेलं आहे. मी अनेक वेळा त्यांना चॅलेंज केलेलं आहे. मी त्या दिवशी TV9 वरती बोलताना ते सुद्धा सांगितलं, तुम्ही 10 वेळा म्हणत असता की बैल गोंगाटाला भिवून घाबरतो, आवाजाला भिवून घाबरतो. अरे वसर, माझं तुला ओपनली चॅलेंज आहे, तू केव्हाही ये. मी एक बैल नाही, 100 बैल विदाऊट आवाज, विदाऊट गोंगाटाचा पळून दाखवतो. जर खऱ्या अर्थाने माझे 100 बैल जर कोणत्याही प्रकारे बिगर आवाजाचे किंवा बिगर पब्लिकचे घाटातून वर गेले तर खऱ्या अर्थाने तू पेटा संघटना बरखास्त कर. नाहीतर मी सुद्धा बैलगाडा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन चाललेले आहे, जी बंदी उठवण्यासाठी जे मार्ग चाललेले आहे, मी तरी खऱ्या अर्थाने थांबील. माझं हे जाहीर त्याला आव्हान आहे. त्याचप्रमाणे आपण या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणाऱ्या या बैलाला लवकरात लवकर आपल्या बैलगाडा शर्यती लवकरात लवकर चालू झाल्या पाहिजे. सरकारला माझं या ठिकाणी आव्हान राहील, लवकरात लवकर वट हुकूम काढून आम्हाला न्याय द्या. अशा प्रकारे मी या ठिकाणी थांबतो. बैल वाचवा, बैल वाचवा. शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकरी असणं वेगळं आणि हाडाचा शेतकरी असणं वेगळं. माझे वडील सुद्धा हाडाचे शेतकरी होते. आमच्या घरी सुद्धा बैल होती, आमच्या घरी सुद्धा म्हशी होत्या आणि आहेत, ते म्हशी अजूनही आहेत. बैल आम्ही त्यांना घरच्या मेंबर्स
देश काढतो. पण आम्ही त्यांना ठाम सांगितलं की आज ही लढाई आरपारची आहे. तुम्ही आम्हाला आश्वासन देता, मान्य आहे, तुमचा आम्ही आभार मानतो. कारण गेल्या 2 वर्षापासून जावडेकर साहेबांनी आपल्याला आधार दिला, त्यांनी आपल्याला धीर दिला आणि म्हणून जावडेकर साहेबांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो. सरकार आपल्याला सकारात्मक आहे, पण आपल्याला निर्णय हवा आहे. कारण आज तामिळनाडू सरकार, तामिळनाडूची जनता पक्षभेद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरली. बाया बापडे रस्त्यावर उतरल्या, बाया माणसं रस्त्यावर उतरली आणि हम अभी पीछे नहीं हटेंगे, हम लढाई लढेंगे और निकाल लाएंगे अशा पद्धतीने त्यांनी घोषवाक्य केलं आणि त्या तामिळनाडू जनतेने न्याय मिळवलेला. तशाच प्रकारचा न्याय आपल्याला मिळवायचा मित्र. एक आंदोलन घेऊन, एक आंदोलन करून आपण थांबणार नाही. ही लढाई आरपारची आहे. आपल्याला या 15 दिवसामध्ये, या 8 दिवसामध्ये निकाल लावायचा आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून जो बैल आपला बंदी खाण्यात पडलेला आहे, हा बैल आपल्याला मोकळा करायचा. कारण हे आपलं समाधानाचं चीज आहे, हे आपल्या आनंदाचं चीज आहे. आणि म्हणून आज गोठ्यात गेल्यानंतर बैल आपल्याला हाका मारतो, मालक काय झालं माझं, बैल टवकारतो. याला सांगण्याचे शब्द आपल्याकडे नाहीत. आणि म्हणून आज आपला सर्जा असन, राजा असन, सोन्या असन, याला बंदी करण्यासाठी एकजुटीने लढा द्यायचा आहे. मी पेटा संस्थेला सांगतो, बेटा आता खवळून उठला आमचा बेटा, बेटा आता खवळून उठला आमचा बेटा. घेतलंय हातात सोटा, घेतलंय हातात सोटा आणि तुम्हाला दाखविला आता नीट रस्ता. हेच लक्षात ठेवा. सगळ्या देशाला दाखवून दिलंय परवा सांगलीच्या मोबाईल टावरवर चढून. आणि त्याच दिवशी सांगितलंय आता आमदार खासदार आलो बाहेर फिरू नका शर्यत चालू झाल्याशिवाय. मावळ तालुक्यातील माझ्या या शूरवीर सैनिक भावांनो, बहिणीनो, एकच ध्येय घेऊन मी गेले 4-5 दिवस घरातून बाहेर पडलोय. बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे. पुढे मागे काय निर्णय विचार काय ठरलेला नाहीत. जसं आपण होणाऱ्या अपघाताचं पूर्व नियोजन करत नाही, तसं होणाऱ्या आंदोलनाचं पूर्व नियोजन मी तर केलेलं नाही, तुम्ही केलेलं आहे. पेटावाल्यांना अडवायचं आणि जे विरोध करतायत त्यांना अडवायचं. मी पुढला कोण आहे बघणार नाही, फक्त एकच काम अडवायचं. नाद करणार, वाद करणार, पण शर्यत चालू झालीच पाहिजे. पेटा संघटनेबद्दल 2 मिनिटात मी सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही, वक्ते भरपूर बोलणार आहे. मी गेली 15 वर्ष झालं प्राणी मित्र म्हणून काम करतोय. जखमी साप असेल, जखमी कोणताही प्राणी असेल, रस्त्यावर पडलेला प्राणी असेल, अपघातातला प्राणी असेल, घरात नेऊन त्याच्या अंगावर झालेले किडे काढलेत, टाके घातलेत, सगळे मी काम केलेत. हे पेटा प्राणी मित्र संघटना म्हणणारे हे हरामखोर लोक, काल सांगलीमध्ये मी त्यांच्या ऑफिसवर धाड टाकली. त्यांचं जे प्राणी संग्रहित करण्याचं काम चाललेलं आहे तिथं मी काल आमचे कार्यकर्ते घेऊन गेलो 2 दिवसापूर्वी. यांचं एक कारस्थान आहे, तुमच्या बैल वाहतुकीचे, ऊस वाहतुकीचे बैल जे आहेत ते काढून घ्यायचे चाललेत. तुमच्या 2 मालकांच्या मागे 1 ट्रॅक्टर त्यांना दिला जातोय. गाढव जे वाहतूक करतायत ते गाढव काढून घ्यायचे चाललेत आणि त्यांना ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर देतो म्हणून त्यांना या ठिकाणी आमिषी दाखवायला लागलेत बँकांच्या माध्यमातून. आणि हे काढून घेतलेले प्राणी मला माहिती मिळाली 300-350 प्राणी सांगलीच्या एके ठिकाणी त्यांनी ते एकत्रित केले होते. कुपवाड MIDC मध्ये मला तिथं माहिती मिळाली, तिथं त्यांचे प्राणी नव्हते, तिथून त्यांनी ऑफिस हलवलं होतं. बेळंकीला चौकशी केली, तिथं पण नाहीत. अजून आमचे कार्यकर्ते शोधतायत. हे सगळे गोळा केलेले प्राणी जवळजवळ 50-60 बैल असतील, गाढव असतील, हे सगळे गोळा केलेले प्राणी बेंगलोर, उटीला पाठवायची तयारी त्यांची चालू आहे. प्रत्येक 2-3 महिन्या पाठीमाग किमान 500-1000 प्राणी तिकडे पाठवले जात आहेत. का पाठवले जात आहेत याचं तुम्हाला उत्तर हवं आहे का? तिथं पाहायला प्राणी पाठवले जात आहेत का? सांभाळण्यासाठी जात आहेत का? अहो, आमच्या महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्याच्या अवलादेपेक्षा असली कुठली मोठी अवलाद आहे जी त्या ठिकाणी हे प्राणी सांभाळणार आहेत? प्राणी मित्रांनी त्यांचं नाव मला सांगावं. या ठिकाणी तुमच्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, पण हे बैल, हे सगळे जे गाढव आहेत तिकडे कत्तलखान्याकडे कापायसाठी पाठवले जात आहे तिथे उटीला. वर्षाला हजारो प्राणी आपल्या या टोळ्याच्या माघारी इकडे पाठवले जात आहेत. महाराष्ट्रातून हजारो प्राणी पाठवले जात आहेत. या ओसवालला माझा प्रश्न आहे, हे कटारे आहे त्यांना माझा प्रश्न आहे, त्या प्राण्यांना कुठं तुम्ही पाठवलंय?
किती संख्येनं पाठवलं त्याची माझ्याकडे संख्या आहे. त्याच्या एकाही प्राण्याचं तुम्ही काय केलं मला उत्तर द्या. हरामखोरानं तुम्ही सांगल त्या ठिकाणी मी नोकरीला चाकरीला राहतो. आहे का तुमच्याकडे उत्तर? फक्त एकच आहे यांचं, तुमची संस्कृती संपली पाहिजे. परदेशी गायी इथं आणायच्या, होस्टेन गायी इथं आणायच्या. तुमच्या मुलांचे ग्रोथ हार्मोन्स बिघडत चाललेत. आज लहान लहान वयातली तुमची मुलं बिघडत चालले, त्याला कारण ही परदेशी संस्कृती आहे. आज आमचा भारतीय पोपट, ज्याला बोलता येतं जिभेला अक्कल काडीची मुळी लावल्यावर, पण या हरामखोरांना अक्कलच नाही, त्यांना काडी काय माहिती असणार. तो पोपट पाळायचा नाही म्हणून याने कायदा केला, कारण तो पक्षी आहे, तो निसर्गात फिरणार आहे. आणि परदेशी लव बर्ड, परदेशी पपेट आज आपण बघतोय पिंजऱ्यात आहेत. त्यांना कुणालाही अडवायचा कायदा नाही. कारण बाबांनो, त्यांचा जीव नाही, ते पक्षी नाहीत, ते प्राणी नाहीत. का त्यांना पिंजऱ्यात ठेवायसाठी तुमची परदेशी संस्कृती तर या ठिकाणी भारतामध्ये आम्हाला या ठिकाणी पुढाकार घेते. 3-3, 4-4 कोटी रुपये वर्षाला यांना या भारतामध्ये येत आहेत. प्रत्येक ऑफिसला, सांगली असेल, कुपवाड असेल, मिरज असेल, पुणे असेल, लाख लाख रुपये तुमची भारतीय संस्कृती संपली पाहिजे म्हणून पाठवले जात आहेत. मी विजय जाधव हे सगळं माझ्या मनाचं बोलत नाही. कुठल्याही प्राणी मित्राला उत्तर पाहिजे असेल तर माझ्याकडे पुरावे आहेत. फक्त एका बाप्पाची औलाद असलास तर माझ्या पुढे या, उत्तर तुला लगेच देतो मी. निदान तुमच्या पुढल्या पिढीला जर या ठिकाणी या सगळ्या संकटापासून दूर ठेवायचा असेल, या ठिकाणी पेटा संघटना कार्यालय असो किंवा पेटा कार्यकर्ता असो, भर चौकात बोटानं मारायची माझी ताकद आहे. पण त्यांच्याकडे पैसा आहे, विजय जाधवला उद्या कुठं गोळ्या घालून टाकतील. पण यांच्याशी विचारानं लढायचं आहे. मी मरणाला घाबरत नाही, पण यांचं अस्तित्व भारतातच आपलं पाहिजे. पुन्हा अशा अवलादी परदेशी भारतात आल्या नाही पाहिजे. यासाठी आपल्या रक्तात नसा त्या पेटा संस्थेविषयी विचार, खोल विचार, सत्य विचार कळले पाहिजेत. यासाठी लढाई उभी करायची आहे. भावानो, आमचा कायम त्यांना एक सवाल असतो, अरे तुम्ही 2 कुत्री 2 मांजरं सांभाळता आणि स्वतःला प्राणी मित्र म्हणून घेता, आणि आम्ही आमच्या दावणीला 10 बैल सांभाळतो, मग आम्ही कोण आहोत? आम्ही प्राणी शत्रू म्हणायचं का? एक मांजर, एक कुत्रा सांभाळायला 100 रुपये खर्च होतो. आमचा बैल सांभाळायला एका दिवसाला 200 ते 500 रुपये खर्च होतो. त्या दिवशी चॅनलला मुलाखत चालू असताना ओसवाल म्हणला, महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तर आम्ही त्याला प्रश्न केला, अरे महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेला तुमच्या संघटना कुठं झोपा काढत होत्या का? तो म्हणला, आम्ही 2 कोटी रुपयाचा चारा गोळा केला आणि प्राण्यांना दिला. मित्रांनो, मला सांगा, 2 कोटी रुपयाचा चारा किती जनावरांना पुरू शकतो? रेकॉर्डनुसार 1,80,000 बैल या शर्यतीसाठी आहेत. आणि गेली 3 वर्ष आम्ही आमचा शेतकरी पोटच्या पोरासारखं स्वतःच्या खिशातून खर्च करून ही बैल सांभाळतोय. एका दिवसाला एका बैलाला 200 रुपये जर खर्च पकडला तर गेल्या 3 वर्षात आम्ही 40 अब्ज रुपयाचा खर्च या बैलांवर स्वतःच्या खिशातून केलेला आहे. हा खर्च करायला कोणती संघटना किंवा सरकार किंवा हे पेटा संघटना आमच्यासाठी आलेल्या नाहीत, किंवा आम्ही शेतकरी कोणाच्या दारात भीक मागायला गेलो नाही. असं असताना या संघटना आम्हाला काय विरोध करतात हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. सरकारने देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या संघटना नक्की यांचं म्हणण्याचा उद्देश काय आहे. मित्रांनो, यांना आपल्या संस्कृतीवर घाला घालायचा आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि यांना शेतकरी देशोधडीला लावायचा आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, होळी आली की या संघटना समोर येणार, पाणी नाचू नका. दिवाळी आली, फटाके फोडू नका. महाशिवरात्री आली, पिंडीवर दूध ओतू नका. अरे दूध असेल, फटाके असेल, आम्ही तुमच्या घरून आणत नाही, आम्ही आमच्या पदर पैशातून आणतो आणि आम्ही आमची संस्कृती टिकवतो, आमचे सण साजरे करतो. त्याच पद्धतीने बैलगाडा हा आमच्या गावगाड्यातला एक महत्वाचा सण आहे आणि बैलगाड्याशिवाय आमची कोणती जत्रा या ठिकाणी पार पाडली जात नाही. आणि हा सण, ही जत्रा टिकवण्यासाठी आमचा शेतकरी असेल, व्यापारी बंधू असतील, राजकारणी लोक असतील, ही आता रस्त्यावर उतरलेत आणि आमचा सण हा साजरा करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू वेळ प्रसंगी कोणत्याही थराला जाण्याची आमची ताकद आहे. आणि आज खेळ आम्ही चालू केल्याशिवाय गप्पा बसणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, आपलं त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत. तो अध्यादेश त्या ठिकाणी कोर्टात जर हरू नये अशी आपली भावना आहे.
तो अध्यादेश कोर्टात टिकला तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने येत्या काही दिवसात तसाच प्रकारचा कायदा अस्तित्वात आणावा ही आपली मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही एवढंच या ठिकाणी बैलगाड्यांचा जो प्रश्न आहे आज जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. रस्ता रोकोचा प्रश्न अण्णांनी या ठिकाणी घेतलेला आहे, तो पण प्रश्न महत्वाचा आहे. परंतु बैलगाड्यासारख्या ठिकाणी जर आज सरकार या ठिकाणी एवढं शेतकऱ्यांना अन्याय करते आणि संपूर्णपणे आज या ठिकाणी संपूर्ण आज जुन्नर तालुक्यातील संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं आपण पुन्हा आंदोलन करू आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण रस्त्यावर येऊ हेच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. गेली 10 ते 12 वर्षामध्ये मी कमीत कमी 1000 ते 1200 बैलांचे प्राण वाचवले. बजरंग दलाचा जिल्हा संयोजक म्हणून काम करत होतो. पण आज अशी समस्या निर्माण झालेली आहे की तिकडे जनावरांचे प्राण वाचवायचे आणि ते प्राण वाचवल्यानंतर त्याचं करायचं काय ही सर्वात महत्वाची समस्या आहे. आज आम्ही जरी सत्तेत असलो तरी त्याचा काही हे नाही. परंतु भविष्यात उद्या कुठलंही आंदोलन या संघटनेने जर हे केलं तर त्याला माझा पाठिंबा राहील. परंतु खोडद हिवरा मांजरवाडी या परिसरातील आज बरेचसे नागरिक इथे उपस्थित राहिले आहे. पुन्हा नाशिक हायवे बाह्य वळणाला उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होण्यासाठी आम्ही साधारणतः 15 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं आणि साहेबांनी नेमका आम्हाला आजचीच तारीख दिली आणि यांनाही दिली. तरीही देखील मी सर्व ग्रामस्थांना व त्या परिसरातील सगळ्यांना विनंती करतो की भविष्यात गाडा चालू झालंच पाहिजे. या ठिकाणी या बैलगाडा संदर्भामध्ये आपली भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती ठीक आहे या सगळ्यांना खरं जर पाहिजे तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्यांना आवाजाची या ठिकाणी गोडी लागलेली आहे आणि बराच दिवस हा आवाज सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत नाहीये. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपला गाडा मालक असेल आणि संपूर्ण आम जनता असेल संपूर्ण महाराष्ट्र पेटा संघटनेच्या विरोधात बैलगाडा शर्यत चालू करण्याच्या तलवार संधी या ठिकाणी जुन्नरच्या भूमीमध्ये शिवरायांच्या भूमीमध्ये या ठिकाणी खाली उतरवलं आणि याची दखल या ठिकाणी घेऊन संपूर्ण या ठिकाणी बैलगाडा शर्यत चालू करावी. काही हिंदूंची देवता आहे आणि हिंदूंची देवता जर टिकायची असेल तर त्याच्यासाठी बैल टिकला पाहिजे आणि बैल टिकण्यासाठी टिकलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपला बैलगाडा मला जिवंत राहिला पाहिजे. म्हणून बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे हे त्या ठिकाणी मी सांगतो. वेगळी संघटना बैलगाडा संघटना ही रस्त्यावर उतरायला सुरुवात केलेली आहे आणि ती संघटना या पुढच्या भविष्य काळामध्ये जर गाडा बैल चालू झाला नाही तर तामिळनाडू सरकारने जे केलंय ते हे महाराष्ट्रातील जनता या रस्त्यावर उतरून सर्व रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आवर्जून सांगत. आणि कसली आचारसंहिता आणि कसल्या काय आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आचारसंहिता आहे म्हणून आम्ही हा निर्णय देऊ शकत नाही. बैलगाडा संघटना ही कुठल्या पक्षाची नाही, हे शेतकऱ्यांचा हा आनंद आहे आणि याला कुठला आचारसंहिता नाहीये. ताबडतोब पण तातडीने हा निर्णय घेण्यात यावा. शेतीवर बंदी घालताना पेटा संघटना असेल किंवा शासन असेल यांना आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडतो. बैलगाडा शर्यत आहे, शेतकरी अतिशय मुलाप्रमाणे त्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या आमच्या बैलांना जीव लावतो. खरं तर आम्हाला राजकारण्यांना हे मोकळं आणि मुक्त व्यासपीठ निर्माण झालंय. अनेक मंडळींनी या पूर्व काळामध्ये बैलगाड्यामध्ये आपली पोरं अडकू नका म्हणून सांगितलं होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की आपण बैलगाडा शर्यतीच्या विरोधात गेलो, गाडा मालकांच्या विरोधात गेलो तर निश्चितपणाने आपल्याला फटका बसेल. आज सगळे राज्यकर्ते राजकारणी हे बैलगाडा मालकांच्या बाजूला आहेत. मला या निमित्ताने एक विनंती करायची. आमचे पाहुणे रामकृष्ण टाकळकर यांनी मगाशी सांगितलं तामिळनाडूमध्ये जलकुस्तीसाठी अध्यादेश काढला गेलाय. त्याचं हिअरिंग त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये 31 तारखेला आहे. माझं म्हणणं पुढून जाऊ नये. कदाचित ते आर्ग्युमेंट कदाचित ती केस स्टँड होईल, विजय होतील, पराजित होतील. पण एक खात्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील बैलगाडा शर्यती सुरू म्हणून प्रयत्न करतात. अखिल भारतीय गाडा मालक संघटना देखील प्रयत्न करते, सगळे शेतकरी प्रयत्न करतात. पेटा संघटनेने ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काम चालवले काल परवा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. राजस्थानची एक क्लिप होती आणि राजस्थानच्या त्या क्लिप मध्ये उंटाला देखील साध्या खात्यावरती उभं राहायला लागलं जातं. त्याचे नुकसान होत नाही का, त्याच्यावरती अन्याय होत नाही का, उंट हा प्राणी नाही का. मुळात हीच गोष्ट
वरच्या लोकांना जे एसी मध्ये बसतायत त्यांना कळत नाही. माझी शासनाला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं साऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आभार आहे. आज आचारसंहिता लागली, भाषणामध्ये तुम्ही हजारो 2000 कोटीच्या घोषणा जाहीर करता, ज्याला आचारसंहिता नाही. मग अध्यादेश बैलगाड्यासाठी काढण्यासाठी कशाला आचारसंहितेची वाट बघता? तातडीनं तो आचारसंहितेचा आड न जाता गदरचा आदेश काढावा. खर तर मगाशी टाकळकरांनी सांगितलं, कदाचित तो अध्यादेश टिकेल न टिकेल. माझी सगळ्यांना विनंती आहे, सर्व शेतकरी मंडळींच्या वतीने विनंती आहे, आदरणीय दादा केंद्रात आहेत, केंद्रामध्ये त्यांचा पाठपुरावा चालल्यामध्ये संसदेत दुरुस्ती करून राष्ट्रपतींच्या सहीनं तो अध्यादेश लवकरात लवकर व्हावा, याकरता देखील आम्ही सगळे शेतकरी, सगळे बैलगाडा मालक निश्चितपणाने आग्रही राहू. या पुढच्या काळामध्ये आजही मी मगाशीच सांगितलं, तर कोणत्याही पक्षाच्या वतीनं नाही, आज शेतकऱ्यांना बैलगाडा सुरू होण्यासाठी खरं तरी आमची संस्कृती आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर धर्म टिकणार आहे, आणि धर्म टिकला तरच देश टिकणार आहे. पण या मंडळींना आपला धर्म टिकू द्यायचा नाही, आपला देश टिकू द्यायचा नाही. आमचे मित्र विजय जाधव यांनी अत्यंत चांगलं सांगितलं, बैलगाडा ही आमची संस्कृती आहे, आणि ती संस्कृती टिकवण्यासाठी प्रसंगी रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, पण आपण सगळी मंडळी एकत्र येऊन या प्रकारचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडू. ही सगळी शिवसेनेच्या वतीने सत्यशील दादा आहेत, ते देखील काँग्रेसच्या वतीने आहेत, आमदार साहेब आलेत, मनसे आघाडी सगळ्यांच्या वतीने आहेत. कदाचित एखाद्या पक्षाचं नाव येणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या भावना ह्याच आहेत की बैलगाडा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू झाला पाहिजे, आणि याकरता या पुढच्या काळात देखील समस्त बैलगाडा मालकांच्या पाठीमागं आम्ही सगळी मंडळी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून निश्चितपणाने यापुढे राहू. सरकारला या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं इशारा देण्यात येतोय की लवकरात लवकर बैलगाडा ही शर्यत सुरू व्हावी, अशा प्रकारचं आवाहन करतो. सन्माननीय कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांची बारी झुंपत आहे. सगळ्यांनी शांत राहा. आता झुंपत असलेली बारी सत्यशील स्वतः शेरकर यांची बारी आहे. मित्रांनो, पाहाल तर असं न पाहाल तर फसाल. निमित्तानं जमलेले सर्व बैलगाडा शौकीन आणि सगळ्या जुन्नर तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे आणि सर्व पदाधिकारी, खरं तर हा खेळ आपला रांगडा खेळ, ज्या खेळाच्या माध्यमातून आपला शेतकरी असेल किंवा गाडा शौकीन असतील, आणि विशेष करून ज्यांचा गाडा आहे, ज्यांच्या दावणीला 5-5, 6-6 बैल आहे, आणि गेल्या अनेक वर्षापासून हे बैला आपल्या मुलाप्रमाणे जो शेतकरी सांभाळतोय, आणि आपल्या मराठी धर्माप्रमाणे आपला जो अनेक देवस्थानच्या यात्रा असतात, या यात्रेमध्ये आपण हा गाड्याचा खेळ करतो, आणि या गाड्यातला आलेल्या शासनाने बंदी, केलेल्या शासनाने बंदी, याच्यामुळं खरं तर आपल्याला या खेळापासून वंचित राहावं लागते. खरं तर या ठिकाणी बघायला जर गेलं तर शेतकऱ्याने आपल्या मुलापेक्षा जास्त बैलावर जास्त महत्वाचं प्रेम करतो. या बैलाला त्याला लागलेला खुराक, आज जर आपण बघायला गेलं तर पेंडीचं पोतं किंमत किती झाली? आज 1300-1400 रुपयाला पेंडीचं पोतं मिळते, 2000 रुपयाला. गावाचं पोतं केवढ्याला मिळते? आणि रोज सकाळी 2 किलो 3 किलो सकाळी गहू आणि 2-3 किलो संध्याकाळी पेंड, या अशा पद्धतीने खुराक देऊन ती बेमुगाच्या शाखा, म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या बैलांना आपण खुराक देतोय, आज की बैल अशीच गोठ्यामध्ये पडून आहेत. आर्थिक व्यवहार अनेक कितीतरी या शेतकऱ्यांचे संसार या बैलांच्या व्यवहारातून चालत आहेत. अनेक छोटे छोटे बैल या माध्यमातून शेतकरी मोठा करतो, गाड्या घाटामध्ये तो पळवतो, आणि चांगल्या पद्धतीने त्याला 2 रुपये त्याच्या खिशामध्ये या माध्यमातून पडत असतात. परंतु शासनाच्या ह्या अडीअडचणीमुळं खरं तर या पासून आपण सर्व गाडा शौकीन या ठिकाणी वंचित राहिलेले. मी सर्व माझ्या तरुण सहकारी मित्रांच्या जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंब्याचं धन्यवाद. महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुल शेठ, वल्लभ शेठ बेनके यांची बारी आहे. मित्रांनो, लक्ष असू द्या. इकडं तमिळनाडू जल्लीकुट्टीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन पेटून दिले, पण मुद्द्यावर साहेब आमचे लोक सुसंस्कृत आहे असं काय होणार नाही. पण आंदोलनाची तीव्रता मात्र तुम्ही वर पोहोचवली पाहिजे. चालू केलं नाही तर पुढचं पाऊल आमचं ते पण असू शकतं. सगळ्याच पक्षाचे नेते आले, किती आमचं भाग्य यायचे त्याच्या वतीने आम्हाला इथं सांगायचं. आणि शेवटी शरददादा तुम्ही आल्यामुळं फोरम पूर्ण झाला. सगळ्याच पक्ष
पक्षाच्या लोकांनी इथं मागणी केली. शेवटी आपण सगळेजण माणसं आहोत. आमच्या प्रत्येक पक्षाचा विचार हा वेगळा आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे आहोत. पण एक ध्येय जर असेल, एक विचार जर असेल, तर निश्चितच माणसांनी एकत्र यायला आलं पाहिजे. याच्यात जर आपण श्रेयवादामध्ये भांडत जर बसलो तर आपण माकडं म्हणू, सगळे जर आपलं माकडं म्हणते. पण आपण माणसं आहोत. मागच्या महिन्यात 2 महिन्यापासून 1 वर्षभरापासून आपल्या सगळ्यांना माहीत की जुन्नर तालुका आणि परिसरामध्ये बिबट्याने खूप मोठा धमाकूळ घातला. अनेक लहान लेकरं बाळ शेतकरी मायबाप आपले हल्ला करत असताना त्यांना गोळ्या घाला. आता आम्ही सगळीकडे मागणी करत असताना फॉरेस्टचे सगळे प्रशासन आले, ते म्हणजे असं करता येणार नाही, नियमात बसत नाही. म्हणलं माणसं म्हणत असेल तर हा नियम बाजूला ठेवा, पण ते करा. सगळ्याच पुढाऱ्यांनी त्याची मागणी केली, पण ते म्हणजे असं करता येणार नाही. जर आपण त्या जनावरांना जर मारलं, त्यांना जर खलास केलं, तर तुमच्या पुढच्या पिढीला तुम्हाला चित्रात दाखवावं लागेल की हा बिबट्या होता. तुला आवड त्याला जर मारलं नाही तर आमच्या लेकरांना दाखवावं लागेल की हा तुझा बाप होता. म्हणजे नियम करताना आपण कशा पद्धतीने नियम केले पाहिजे. पेटाचा प्राणी मित्र म्हणतात आणि प्राणी मित्र म्हणत असताना आपल्याला कोणाला दावणीला बाजून काय नियम करतोय याचं भान यायला राहिलेलं नाही. लेखणी करणारे आणि प्रशासनावर कोर्ट कचेऱ्या करून आणि बुद्धिवंत लोक सातत्याने सांगत असतात असं केलं नाही पाहिजे, तसं केलं नाही पाहिजे, डीजे वाजवायचं नाही, जेवण नाही करायचं, बैलगाड्या होऊन द्यायचे नाही. अरे तुम्ही तुमच्या दप्तरामध्ये बसून शाही आणि पेन घेऊन लेखणीचं काम करतात, कायद्याने लढतात. पण रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला तर अँब्युलन्स मध्ये नेऊन पुढे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल तर ही रस्त्यावरची जनता करत असते. आणि म्हणून या महाराष्ट्रामधल्या संस्कृतीमध्ये, या महाराष्ट्रामधल्या शेतकरी बांधवांचं पुढची वाटचाल आपण सगळेजण करत असताना या जनावरांवर प्रेम करून एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाड्या शरीर सगळे एवढे जीव तोडून सगळे जर प्रयत्न करण्याचा आनंद असेल, या आनंदावर विरजन जर तुम्हाला घालायचं असेल तरी आम्हाला कोणालाच मान्य नाही. म्हणून सर्वजण एकत्रित झाले. पुढचं पाऊल मोठं असणार आहे. पुढं आता निवडणुका येऊन ठेपल्यात. त्या निवडणुकीच्या आचारसंहिता म्हणजे काही निर्णय घेता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, पण ते आम्हाला मान्य नाही. एखादा निर्णय लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी घ्यायचा असेल तर त्याला आचारसंहिता लागू नाही, चांगल्या पद्धतीचा निर्णय आत्ताच झाला पाहिजे. त्याचं कोणाला श्रेय घ्यायचं ते घेऊ द्या. माझा शेतकरी बांधव याच्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही एका पक्षाचं नाही, पण बैलगाडा संघटना मालकांच्या वतीने तुम्ही जे जे हाक द्याल त्या हाकेला ओढ देण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करणार आहोत. महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून, हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज बैलगाडा सर्व मालक, चालक आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी शेतकरी बांधव आणि सर्व पक्षाचे सगळे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी एकच नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये जलीकुटीमध्ये त्या ठिकाणी आक्रोश झाला, जनतेचा आक्रोश झाला शेतकऱ्यांचा, आणि त्याची दखल ज्या पद्धतीने त्या सरकारने घेतली आणि आता येणाऱ्या 31 तारखेला त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे आणि निर्णय त्यांनी आदल्या दिवशी काढलेला आहे. या ठिकाणी देखील आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आमचा शेतकरी, आमचा बैलगाडा मालक स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो. घरातल्यांना कमी पडला तरी चालतं, त्याच्या घरातल्या महिलांना विचारा, एक दिवस मुलाला नाही मिळालं उपाशी तरी चालेल, मुलगा राहिला उपाशी तरी चालेल, पण आमचा बैलाला तूप पाजण्यापर्यंतची कामगिरी आमचे हे शेतकरी काही बैलगाडा मालक करतात. आणि मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आज एकेका दारात 3-3 वर्ष बैलगाडा बंद असताना सुद्धा 8-8, 9-9 बैल पाळले जातात. का परवाच आम्ही विलास भुजबळांच्या इथे बैल 8 बैल बांधलेले आहेत आणि विचार करतोय की कसं काय या परिस्थितीमध्ये एवढे सांभाळायचे. आणि अशा अनेक गाडा मालक असतील. याने भेगडे भाऊनी सांगितलं की कशा पद्धतीने सरकारमध्ये खेळ चाललेला आहे. आम्ही खेळ म्हणू याला, हा खेळच आहे.
तुम्ही आता आम्हाला आचारसंहिता दाखवताय. आचारसंहितेचं आम्हाला बाडगं दाखवू नका. आचारसंहिता जुमानायची तिथे आम्ही जुमानतो, आचारसंहिता पाळायची तिथे पाळतो. परंतु जर का तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी त्या कोल्हापूरच्या भाऊनी सांगितलं जाधवनी की मी वक्ती जाऊन बसलो जीवाचं वाईट कर, मी असं सांगेल मरायच्या वेळा संपलेला आहे, आता मारायची वेळ आलेली आहे. त्यामुळे रक्ताचे पाठ मावडी हलवायचे ते दुसऱ्यांचे, आपले नाही, आपल्या बांधवांचे नाही, आपल्या शेतकऱ्यांचे नाही. या ठिकाणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ज्या वेळेला अटक झाली तेव्हापासून आज गेली 5-6 वर्ष आपण पाहत आहोत की बैलगाडा सुरू व्हावा याच्यासाठी सर्व संघटना, सर्व पक्ष जे जे त्यांच्या सोबत आहेत त्या सर्वांना घेऊन एक विचाराने, एक दिलाने त्या ठिकाणी बैलगाडा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि म्हणूनच सांगू इच्छितो की आज या ठिकाणी 51% जमाना आहे. या ठिकाणी जर आम्ही पुरुष उतरलो आहोत, जर याची दखल घेतली नाही तातडीने प्रशासनाने, या राज्याच्या मुख्यमंत्र्याने, तर निश्चितपणाने आम्ही गाड्या तुमच्या फिरू देणार नाही. लाल दिवे घेऊन तुम्ही कशी फिरता तेच आम्ही पाहू. आणि या ठिकाणी सर्वात पुढे महिला असतील आणि महिला मोठ्या संख्येने पुढच्या आंदोलनामध्ये आम्हाला ते करायला भाग पाडू नका. लॉ अँड ऑर्डर सुधारायची असेल, लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी या राज्यात अनेक वर्ष अगदी राज्य स्थापनेच्या आधीपासून या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी निश्चितपणाने अनेक वेळी अनेक निर्णय घ्यावे लागले. त्यातच हा निर्णय देखील अति महत्वाचा समजून या सरकारने, या राज्याच्या मुख्यमंत्र्याने ताबडतोब 48 तासाच्या आत, कारण उद्या देखील मनसरमध्ये अशाच पद्धतीने किंबहुना याच्यापेक्षा मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन होणार आहे. आता आमचा शेतकरी बांधव कसा पेटत नाही, पेटला तर थांबत नाही. आज कांदा रडवतोय तरी शेतकरी या ठिकाणी एकच ध्यास घेऊन बसले की आमचा गाडा मालक या ठिकाणी सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे. आमच्या गाडा मालकांना काय हवंय, काय मागतात तुमच्याकडे. या ठिकाणी शासनाच्या कोट्यावधीच्या अब्ज रुपयाच्या या ठिकाणी तिजोऱ्या खाली होतात, त्याचा भार पडत नाही. परंतु इथे 1 रुपया न मागता एक अध्यादेश मागतायत की आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आनंद, वर्षभर जे कष्ट घेत आहेत त्या कष्टातून त्यांना मिळणारा जो आनंद आहे तो फक्त बैलगाड्यामध्ये आहे, तो त्यांना पुनर्वित मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय कटिबद्ध आहोत, कुठेही कमी पडणार नाही. आणि महिलांना माझं आव्हान आहे की आता पुरुषांनी किती लढायचं, महिला 51% पुढे येत आहेत. तर या आतल्या आंदोलनांमध्ये सुद्धा पुढच्या वेळी मी तुम्हाला ग्वाही देते की हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला सामील करण्याचं काम ही आशाताई बुचके स्वतः पुढे येऊन करणार आहे. आणि निश्चितपणाने वेळ प्रसंगी आम्हाला आंदोलन घेऊन वर सरकारपर्यंत जावं लागलं तरी आम्ही मागे वळून पाहणार नाही, कारण आम्ही सत्तेचा कधी विचार केला नाही. आम्ही आमच्या सर्वसामान्य नागरिकाचा, सर्वसामान्य शेतकऱ्या बांधवांचा विचार करणारी माणसं आहोत. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वाटा पुढे घेऊन चाललेलो आहोत. आपण सर्वजण लक्षात घ्या की घेतलेला हा जो वसा आहे की आम्ही गाडा सुरूच करणार. या ठिकाणी गाडा शर्यती झाल्याच पाहिजे. त्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली सगळीकडचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आधीही तुमच्या बरोबर होते, आजही आणि उद्याही असतील, एवढं या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विश्वास देते, आश्वासन नेते मंडळी देतात. आम्ही कार्यकर्ते म्हणून तुमच्या समोर उभे आहोत, हे विश्वास आम्ही तुम्हाला देतो. मित्रांनो, व्हॉट्सअपला आपण मेसेज पाहिला असेल, तामिळनाडू सरकारने अध्यादेश काढलाय. आपल्याकडं राज्याचं कायदा मंत्रालय, निवडणूक आचारसंहिता हा कायद्याचा जरी भाग असला तरी मला विनंती करायची आहे सरकारला. सरकारचे प्रतिनिधी शरददादा सोनवणे आहेत, आपलं निवेदन घेण्यासाठी तहसीलदार मॅडम आलेले आहेत. होळकर मॅडम, तुमचं देखील स्वागत आहे. कायद्याचं रक्षण करणारे आमचे आदरणीय मुजावर साहेब, त्यांची सगळी टीम आहे. सरकारने जर मनात घेतलं, कायदा मंत्रालयाच्या वतीनं तो मसुदा तयार करून जर निवडणूक आयोगाला पाठवला तर तो अध्यादेश आजही आपल्याला काढता येऊ शकतो. अशा प्रकारचा हा कायद्याचा भाग आहे. आपल्या तीव्र भावना या निर्णयाला मानून प्राप्त झालेल्या प्रशासनाला तातडीने पोहोचवण्यात. धन्यवाद. जे आज एसी रूम बसलेले आहेत त्यांना माझं सांगणं आहे, बाबांना तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळता का? आम्ही शेतकरी महिला कष्ट करून
आज तुमची पोटाची खळगी भरून आमच्या बैलांना सांभाळून आम्ही त्यांना रोज खायला घालतो. आम्हाला माहित असतं दिवसभर शेतात काम केलंच पाहिजे आणि संध्याकाळी डोक्यावर ओझा आणून बैलांना घातलंच पाहिजे, कारण हा माल टेम्पोनी आणतो आणि बैलांना घालतो. आज मला वाटतं का मी कितीतरी रोजचा खर्च करत असते. जेव्हा माझी मुलं, माझी भासवंड, माझी नातवंड ज्यावेळेस वावरातून कडबा तोडून आणतात, ऊस तोडून आणतात, वाडं तोडून आणतात, तेव्हा रिक्षा दारापुढे आली की माझा जीव नुसता घोटत राहतो की बाबा यांना किती कष्ट करावे लागतात. तर मला एकच सांगायचं आहे की हा गाडा चालू झालाच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलंय निवडणुका झाल्यावर आम्ही गाड्या चालू करू आणि याच्याकडे बघू. जर हा मुख्यमंत्र्यांनी गाडा चालू केला नाही तर स्वतः मी गाडा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुढे खायला आणि शेण घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आतापर्यंत सर्व महिला, सर्व शेतकरी, मी एक तेली समाजाची महिला आहे, आम्हाला सुद्धा त्या बैलांनी पिढ्याना खायला घातलेलं आहे. त्याच्या जीवावर आमचा सर्व तेली समाज घाना हे त्याच्या जीवावर चाललेला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुद्धा पिढ्यात त्यावेळेला इतकं कष्ट करीत होते बैल, त्यावेळेला ह्या सरकारला या बंद केले गाडे त्यांना दिसलं नाही का? परंतु आज शेतकऱ्यांनी एक जाण ठेवलेली आहे. यंत्र झालेत शेतीला, परंतु शेतकरी म्हणतो का आपला जे आहे ते विसरायचं नाही, त्या बैलांना विसरायचं नाही. तसाच आमचा तेली समाज सुद्धा घाना हा बैलाच्या जीवावर चालून पिढ्याना पिढी खाल्लेला आहे. त्याचा प्रश्न अनेक दिवस सुटत नाही. अनेक राजकीय मंडळी हा प्रश्न सोडू असं म्हणतात, मात्र केवळ बनवेगिरी होते. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आलेली आहे. माझ्यासोबत सगळी मंडळी आहेत. केवळ मतांचा जोगो मागण्यासाठी याचा फायदा होतोय का? सगळे पक्षीय मंडळी या ठिकाणी सहभागी झाली असली तरी शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लावला जावा अशीच सगळ्यांची भावना आहे. माझ्यासोबत नामदेवराव खैरे आहेत. काय त्यांची भावना आहे आपण जाणून घेऊयात. नामदेवराव, आपण काय सांगाल? फाल्गुन महिना संपला की सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व समाजाला वेध लागतात. ते काही नवेद लागतात ते आखाड्याचे आणि काही नवेद लागतात ते बैलगाड्याचे. वर्षभर बैलाला मुलापेक्षा जास्त प्रेम करून वेळ प्रसंगी आपल्या स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करता बैलाकडे लक्ष दिलं जातं. त्यांना मोठ्या प्रमाणात चारा पाणी दिलं जातं. एवढंच नव्हे तर बैल गेल्यानंतर जसं हिंदू संस्कृतीमध्ये माणूस गेल्यानंतर दसकऱ्या घातली जाते, त्याच पद्धतीने आज पुणे जिल्ह्यामध्ये बैलांच्या आणि गायांच्या दसकऱ्या घालणारा देखील शेतकरी समाज आहे. आणि आज मला तरी वाटतं दहीहंडी आली की त्यावर बंदी, गणपती आले की त्यावर बंदी, बैलगाडा आला की त्यावर बंदी. म्हणजे याच्या पाठीमागं नक्की राजकीय किंवा धार्मिक षडयंत्र आहे का, याचा मला निश्चित प्रश्न. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही मागणी काय कराल? आमचं जरी सरकार असेल तरी आज शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यात मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी वेळ प्रसंगी जरी आमचं सरकार असलं तर वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी देखील आज आमचा खैरे परिवार आहे. खैरे परिवारामध्ये देखील अनेक गाड्या आहेत आणि त्या गाडीवाल्यांसाठी शेवटी मला प्रथम माझी भावबंदकी महत्त्वाची आहे, मला माझा समाज महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्यात सगळ्यात पुढे पुष्पाताईंच्या बरोबर किंवा राजश्रीताईंच्या नानांच्या समोर मी पुढे राहील याची मी आज ग्वाही देतो. केवळ न्यायालयाची भूमिका सांगून, न्यायालयाचे अडचण सांगून या विषयाला बगल दिली जाते. शेतकरी वर्गांचा हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. माझ्यासोबत राजश्रीताई बोरकर आहेत. काय त्यांची भूमिका आहे, काय वाटतं त्यांना जाणून घेऊयात. राजश्रीताई, हा विषय मार्गी लागला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? नक्कीच हा विषय मार्गी लागला पाहिजे, कारण शेतकरी करमणूक कधी करतो? शेतकरी वर्षभर आयुष्यभर तो शेतात काबाड कष्ट करतो आणि मग कुठेतरी जत्रा भरते आणि कुठेतरी आपल्या गाड्या तो घेऊन जात असतो आणि त्या गाड्याच्या छंदातून त्याची करमणूक होत असते. ही करमणूक त्याची वर्षभर केलेल्या कष्टाची पावती असते आणि ही पावती ह्या सरकारने बंद केलेली आहे. म्हणून ह्या सरकारचा मी धिक्कार करते. बळीराजा म्हणून पवारसाहेबांचं नाव घेतलं जातं. या शर्यतीसाठी पवारसाहेब का रस्त्यावर उतरत नाही किंवा आपल्या पक्षाची भूमिका काय राहील? आमच्या पक्षाची भूमिका ही नेहमीच या बैलगाडी शर्यतीला पाठिंबा देणारी राहिलेली आहे आणि इथून पुढेही राहणार आहे. वळसे पाटील असतील, त्यांनी पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी ह्या भागाचा विचार करून, शेतकऱ्यांचा विचार करून हा प्रश्न त्यांनी अनेकदा मांडलेला आहे. पण ते न्यायालय म्हणते करू नका म्हणून तो लोंबकळत पडलेला आहे. पण हा राष्ट्रवादीचा याला पाठिंबा नक्कीच आहे. जर हा प्रश्न भविष्यकाळात सुटला नाही तर आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका काय राहील?
आमची भूमिका हा प्रश्न सोडवण्याच्या पाठीमागचीच आहे आणि त्या प्रश्नाची आम्ही ठाम, आमच्या मताशी प्रश्नाची आम्ही ठाम मुद्देसूद उभे आहोत आणि त्याच्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते आम्ही करणार आहोत कार्यकर्ते. नेत्यांनो, राज्यकर्त्यांनो, आता सावध व्हा. शेतकरी पेटलेला आहे. गाडा शौकीन आहे, जे गाडा मालक आहे त्यांच्या भावना तीव्र आहेत. जर तुम्ही वेळीच निर्णय घेतला नाही तर भविष्यकाळामध्ये तुम्हाला खुर्च्या सोडाव्या लागतील. माझ्यासोबत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना आहेत. तेही गाडा मालक आहेत. काय वाटतं त्यांना जाणून घेऊयात. नाना, काय सांगाल आपण? खरं तर आज हा रस्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. खरं तर शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत. आज शेतकरी खऱ्या अर्थानं ज्यांचा आनंद लुटून या शेतकऱ्यांना जो अन्याय चाललेला आहे, खऱ्या अर्थानं तो अन्याय या ठिकाणी थांबला पाहिजे आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली पाहिजे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, या ठिकाणी आज शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबात माणसांपेक्षा बैलांवर जास्त प्रेम करणारा हा शेतकरी वर्ग आहे. एक वेळ शेतकरी उपाशी राहतो, परंतु स्वतःच्या बैलांना तो खुराक घालतो आणि म्हणून अत्यंत हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, नाहीतर या विरोधात आज आम्ही हा इशारा देतोय. तामिळनाडूच्या धर्तीवर संपूर्ण या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आणि गाडा परमिशन परवानगी मिळाल्याशिवाय ते आंदोलन आम्ही थांबणार नाही, हा इशारा मी या ठिकाणी देतो. आपण पाहतोय शेतकरी वर्गांच्या, गाडा मालकांच्या, गाडा शौकीनांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. सगळ्यांना वाटतं ही यात्रा सुरू झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत चालल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांचाही खूप प्रयत्न राहिलेला आहे, मात्र यश येत नाही. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही निवडणुकीची आचारसंहिता होऊ द्या, मग हा प्रश्न सोडवतो. कदाचित लोकांनी त्यांच्या पक्षाला निवडून द्यावं, मग हा प्रश्न सोडवतील का काय, अशीही शंका येते. जर हा प्रश्न सुटला नाही तर मात्र गाडा शौकीन मंडळी, गाडा मालक अतिशय तीव्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्यासोबत एक गाडा मालक आहेत, गाडा शौकीन आहेत. काय वाटतं त्यांना, आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात. काय म्हणतो, 4 वर्ष झाली गाडा बंद झाला, बरोबर आहे का नाही? 4 वर्षामध्ये 4 इलेक्शन झाली. 4 इलेक्शन दिल्यावरती आम्ही मतदान सगळ्यांनी केलं, बरोबर आहे का नाही? मग 4 इलेक्शन झाले, 5व्याला तर द्यायला पाहिजे का नाही निर्णय? तुम्ही एवढ्या लोकांनी निर्णय का नाही देते तुम्ही? आता तुम्हाला इलेक्शन लढून दिलं, आम्ही समजा इलेक्शन लढून दिल्यामुळं तुम्ही आता परत आम्हाला कधी देणार निर्णय? परत तुमचा निर्णय 6 वर्षांनी गेला. 6 वर्षानंतर परत इलेक्शन आलं. इलेक्शन आल्यावरती मग तुम्ही आम्हाला निर्णय कधी देणार? आता ठोकी निर्णय येणार होता 1 तारखेला, 29 तारखेला येणार होता. 29 तारखेनं त्याच्या अगोदरचा निर्णय येणार होता. तो निर्णय का नाही दिला त्यांनी? आणि आता कळायला पुढे हे केले. आता तुमची हे आली, ते आली, काय आले? हा तुमची, आता तुम्ही म्हणता आमचं हे आलं, काय आलं? काय आलं म्हणतात? आता आम्हाला तो हे करा, आता बोलू नका तुम्ही. काय इलेक्शन झाल्यावरती बघू. तुम्ही तुमचे पोटे भरता. शेतकऱ्याचं काय मरण, काय उपयोग त्याचा? बैलाच्या शर्यतीमध्ये बरोबर आहे. या शर्यतीमध्ये बैलांची छळवणूक होते, पिळवणूक होते, असं काही मंडळी म्हणतात. कोर्टात जात आहेत. आपल्याला काय वाटतं, आपण काय सांगाल? अहो आम्ही काय तसं नाही. तुम्ही येऊन बघा बा सपशेर, घरी येऊन बघा तुम्ही. माणूस काय करतो, त्याला सांभाळतो का, काय करतो? लहान मुलासारखा सांभाळतो, काय करतो? त्याला खायला प्यायला घालतो का नाही? तुम्ही येऊन बघा ना, बरोबर आहे. आम्ही पण 4 क्षेत्रामध्ये, 4 गावामध्ये, 4 तालुक्यामध्ये पण नाव आहे आमचं. आम्ही काय असं म्हणत नाही, पण आज समाज आहे का गाडा बंद जी मंडळी न्यायालयामध्ये जातात, न्यायालयाची दिशाभूल करतात, प्राण्यांचं आम्हाला फार पुळका आहे अशी भावना घेऊन हा विषय थांबवतात. तुम्ही त्यांना काय सांगाल? खरं तर विषय असा आहे की गंगवाला असेल, ओसवाला असेल, त्यांना काय बैल कसा पोचतात हे माहीत नाही आहे. त्यांना कुत्री कसं सांभाळतात हे माहिती आहे. त्यांनी बैलांविषयी, जनावरांविषयी काही बोलूच नाही. त्यांना यातलं काही माहीतच नाही. पेटा संस्था ही विदेशी संस्था असून ती भारतीय संस्कृती नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. पहिली दहीहंडी बंद झाली, नंतर कुस्त्या बंद होणार, नंतर बैलगाडी बंद झाली आणि त्यांचं यात काही राईट नसून ते आपल्याला छळवतात. राजकीय मंडळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर समोर ठेवून सगळीच हजेरी लावणार आहेत, मतांचा फायदा व्हावा म्हणून असा प्रयत्न करणार आहेत. जर भविष्यकाळामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर आपली भूमिका काय राहील? जर हा प्रश्न जर बैलगाड्याचा सुटला नाही तर मला असं वाटतंय की अजून महाराष्ट्र सरकार निर्णय देत नाही आणि महाराष्ट्र राज्य शांत आहे. जर तामिळनाडूसारखं करायचं म्हणलं तर याला काही वेळ लागणार नाही, पण मराठी माणसाची भावना ही शांततेची असतील, शांततेने होईल. जर काय याला जर निर्णय दिला नाही तर बैलगाडा मालक तामिळनाडूपेक्षाही डेंजरस आहेत असं आम्हाला वाटते. बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे, काय वाटतं आपल्याला, काय सांगा? बैलगाडा शर्यत ही सुरू व्हायलाच पाहिजे, कारण शेतकऱ्यांच्या तो अस्मितेचा, आनंदाचा तो एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये ज्या प्राणीमित्र संघटना आहेत त्यांनी कधी जनावर पाळलं आहे का? त्यांनी कधी जनावरांची जोपासना केली का? छळवणूक होत आहे, त्यांनी पुणे जिल्ह्यामधल्या यात्रा कधी पाहिल्यात का?
4 बैल ज्या वेळेला मोकळी सोडलेली असतात, एकामागे एक 4 बैल ज्या वेळेला पळतात, त्याच्यावरती कुणी जॅकी नसतो, कुणी नसतो आणि कोणत्या प्रकारचा खेळ होतोय त्याच्यामध्ये. त्यांनी एकदा यावं, पाहावं, प्रत्येकाच्या गोठ्यावर जावं, जनावरं कशी सांभाळली जातात ते पाहावं. ज्यांनी काही सुद्धा सांभाळलेलं नाही, प्राणीमित्र म्हणायचं आणि फक्त विदेशी पैसा कमवायचा हे तत्व घेतलं आणि शेतकऱ्यांच्या आनंदावरती विरजण टाकायचं काम केलेलं आहे प्राणीमित्र संघटनेनी. माझ्यासोबत वारवाडीचे उपसरपंच आहेत. काय वाटतं त्यांना, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात. बैलगाडा शर्यत सुरू होत नाही, गेले 4 वर्ष झाले. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आज शेतकरी रस्त्यावर उतरलेत. आपण काय सांगा? बैलगाडा शर्यती सुरू होण्यामागचा हेतू, ज्या माणसाने आजपर्यंत कोणी बैल पाळली नाही त्या माणसाने बैल पाळून बघावं. आज मी तिला 7-8 वर्ष झाले आमच्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या, तरी आमच्याकडे आज मी तिला आम्ही 4 बैल 1 घोडे आहे पाळत आहे. त्यांना पोटच्या पोराप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्याला जीव लावित आहे. आणि जी माणसं ज्या बैलगाडा शर्यती सुरू होऊ नाही म्हणून सांगतात, अशा माणसांनी कधी बैल पाळली नाहीत. आज मी तिला आपण पाहतो, शेतकरी वर्गाला कोणत्याही धंद्यामध्ये यश नाही. ज्या वेळेस पंढरपूरला यात्रा असते त्यावेळेस त्या ठिकाणी पंढरपूरला खिलारी गाय पाळण्याचे त्या ठिकाणी शेतकरी धंदा करत असतात. परंतु आज 10 ते 12 वर्ष झाले बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून त्या ठिकाणी जे खिलारी गाय पाळतात त्या शेतकऱ्यांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि जे काही गोरे पाळलेले आहेत ते गोरे त्यांना आज खाटकाच्या दावणीला द्यावं लागत असेल. तर या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो की बैलगाडा शर्यती सुरू झाल्याशिवाय आम्ही शेतकरी शांत राहणार नाही. आणि जर बैलगाडा शर्यती सुरू केल्या नाही तर यापुढे आम्ही सर्व बैल असतील, वासरं असतील, सर्व रस्त्यावर सोडणार आहोत, असं या ठिकाणी आम्ही सर्व राजकारणी लोकांना सांगत आहोत. बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही या राजकारणी मंडळींना रस्त्यामध्ये फिरून देणार नाही. बैलगाड्याचा हा विषय अतिशय संवेदनशील झालेला आहे. न्यायालय असेल, राजकारणी मंडळी असेल, या मंडळींना हा विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. तामिळनाडूमध्ये बैल उतरायला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रामध्ये मात्र मिळत नाही. राजकारणी मंडळी, सत्ताधारी मंडळींनी हा विषय मार्गी लावणं तितकंच गरजेचं आहे. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून सगळी मंडळी प्रयत्न करताना दिसतात, मात्र राजकीय मंडळीकडनं किंवा न्यायालयाकडनं हा प्रश्न सुटत नाही असं सांगितलं जातं आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळी या गाडा मालकांना किंवा गाडा शौकीनांना झुलवत ठेवतात का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना बसतोय. माझ्यासोबत भेगडे साहेब आहेत, ते दूरवरनं या आंदोलनाला आलेले आहेत. आज आपण पाहतोय नारायणगावच्या या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. साहेब, बैलगाड्याची शर्यत सुरू व्हावी म्हणून सगळीच मंडळी गेले काही दिवस प्रयत्न करतात, हा प्रश्न मार्गी लागत नाही, केवळ बनवेगिरी होते असंही शेतकरी म्हणतात. आपण काय सांगाल? तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. गेल्या 3 वर्षापासून आमच्या बैलगाड्या शर्यतीवर बंदी आणलेली आणि आमचा बैल हा तुरुंगात पडल्यासारखा, त्याच्या पायामध्ये लोह शृंखलाची बेडी असल्यासारखा आज समजायला पाहतोय. आमची एकच मागणी आहे, राज्यकर्ते असतील किंवा अनेक मंडळी असतील, की आम्ही त्यांच्याकडून कधी अनुदान मागितलं नाही, त्यांच्याकडून कधी निधी मागितला नाही. आमचा आवडता खेळ आहे, मातीतला खेळ आहे आणि शेतकरी बांधवांचा समाधानाचा खेळ आहे. ह्याच्यामध्ये राजकारण न आणता सर्व पक्षांनी याला पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही कुणाच्याही राजकारणाच्या विषयाबद्दल बोलत नाही. ही जी स्पर्धा भरवली जाते ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सरकारला ही सगळी भूमिका माहिती आहे, न्यायालयामध्ये त्यांची बाजू स्पष्टपणे मांडत का नाही? जी प्राणीमित्र संघटना आहे त्यांनाही हे सरकार समजून का सांगत नाही? केवळ ही बनवेगिरी होते. आपण काय सांगाल? नाही, पेटा संस्था ही जागतिक संस्था आहे आणि त्या पेटा संस्थांनी काय करायचं, सावलीत बसायचं, कागदपत्र रंगवायचं आणि त्यांचं खालीपासून म्हणजे तळापासून तर वरपर्यंत वकील लोक असतील, सर्वे असतील, हे एक लॉबिंग करतात आणि त्या लॉबिंगमुळे काय होतं, आम्ही सामान्य माणूस आहे, आम्ही कोर्टापर्यंत या गोष्टी मांडत नाही. कारण आमच्याकडं स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा आहे, हा कुठंतरी अशा मार्गाने आम्ही खर्च करायला एवढं तयार होत नाही. आम्ही सरकारला अनेक वेळा निवेदनाद्वारे, आंदोलनाद्वारे सरकारच्या निदर्शन या गोष्टी आणलेल्या आहेत किंवा तुम्ही लवकरात लवकर या पेटा संस्थेच्या विरुद्ध, ह्या प्राणीमात्रांच्या जी संघटना आहे ह्यांच्या विरुद्ध आम्हाला साथ द्या आणि आमचा बैल लवकरात लवकर मोकळा करा. परवा मी दानवे साहेबांच्या माध्यमातून CM साहेबांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांची भेट झाली. आमचं शिष्टमंडळ महेशदादा लांडगे, बाळा वेगळे संजीव मंडळी आम्ही बरोबर होतो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला तोंडी आश्वासन नको आहे, आम्ही आता थांबणार नाही, ही लढाई आमची आरपारची राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं करा, तुमच्या बाकीचं राजकारण करा, पण हा जो मर्दानी खेळ आहे, 12 मावळांचा खेळ आहे, ह्याला तुम्ही न्याय द्या. आणि तुम्ही लवकरात लवकर ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये जलकुटीच्या माध्यमातून ती लोक रस्त्यावर आली आणि तिथल्या CM साहेबांनी
राष्ट्रपतीची भेट घेऊन हे सरकार गाडा मालकांचा अंत पाहते, काय वाटतं आपल्याला? नाही, गाडा मालकांचा अंत पाहत नाही हे सरकार, पण कोर्टाची बाजू असल्यामुळं साहेब, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामधलं हे सरकार कायदा बनवू शकतं काय, या विषयामध्ये गांभीर्याने पाहत नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कायदा बनवा. जे प्राणीमात्र संघटनेने हा बैल प्राणी पाळीव असताना जंगली केलेला आहे, तर तुम्ही या बैलाला मोकळा करा. आणि सरकार सकारात्मक आहे, पण आम्ही सरकारचं अजून लक्ष वेधू शकतो की तुम्ही तातडीने निर्णय घ्या. साहेब, हे सरकार सत्तेवर येऊन 2 वर्ष झालं, 3-4 वर्ष झाली, बैलगाडा शर्यत बंद आहे, अजूनही प्रश्न सुटत नाही. ही सगळी मंडळी बघ्याची भूमिका का घेतात? सरकारची तर भूमिका आहे चालू करण्यासाठी, पण मी सर्वांना आवाहन करतो, याच्यामध्ये राजकारण न आणता पक्षभेद बाजूला ठेवून समजा आपण शेतकरी आहे, मूळ आपला जन्म शेतकऱ्याचा आहे, मूळ बैलापासून आहे. आपण आपल्या दारामध्ये बैल असेल, गाय असेल, हे आपलं प्रतीक आहे, आपला स्वाभिमान, आपली संस्कृती आहे. म्हणून मी सर्व राजकारणवाल्यांना सांगतो की तुम्ही राजकारण करा, जरूर करा, आमचा त्याला काही विरोध नाही, पण तुम्ही शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे, शेतकऱ्यांनी शेती पिकवली तर तुम्ही जगणार टिकणार आहे. म्हणून मी आवर्जून पुन्हा सांगतो, सरकार सकारात्मक भूमिकेत आहे, पण सर्व बाजूंनी सर्वांनी पाठिंबा दिला, सर्वांनी आपल्या भूमिका मांडल्या, तर सरकारला हा अध्यादेश काढण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहे आणि करणारच आहे. सगळ्याच राजकीय मंडळींनी आपापल्यातले मतभेद दूर ठेवून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न जर केला तर हा प्रश्न सुटू शकतो. सगळ्यांची आत्मीयता बैलगाडा सुरू व्हावी म्हणून जरी असला तरी सगळ्यांचे प्रयत्न एकत्रित होणं गरजेचं आहे. आज मात्र हे सगळे प्रयत्न एकत्र होताना दिसत नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. शेतकऱ्यांची अवस्था आज अतिशय वाईट आहे. गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न सुटत नाही. शेतकरी बैलांना पोटच्या मुलासारखा जीव लावतोय. सरकारने गांभीर्याने हा प्रश्न जर सोडवला नाही तर मात्र हे शेतकरी त्यांना खुर्चीवरनं खाली ओढल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन लक्ष्मण दातकडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव. दरम्यान 19 फेब्रुवारी 2017 पर्यंत बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर आमदारकीचा राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याचे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे म्हणाले. पाहुयात काय म्हणाले आमदार शरददादा सोनवणे. जुन्नर तालुक्याचे आमदार, आपला माणूस सन्माननीय शरददादा सोनवणे यांची बारी तुमचे मित्रांनो. पाल तर असाल न पाल तर फसाल. सर्व सन्मान्य राजकीय मंडळी, सर्व पक्षीय मंडळी, तमाम पत्रकार बंधू आणि भगिनींनो, शासन प्रशासन आणि सर्व राजकीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची ही वेळ का आली? स्वराज्याच्या असलेल्या शिवभूमीमधून आजचा हा नारा बुलंद करण्यासाठी आपण जे काही प्रकारचं पाऊल सर्वांनी उचललंय, मला खात्री आहे की आताचं आंदोलन वाया जाणार नाही. सुरुवात तामिळनाडूने केलेली आहे, पण मात्र याचा शेवट महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या सर्वांना प्रथमतः सांगायचं आहे. काय पाहतोय आपण सर्व मंडळी की अनेक व्यवस्थेच्या माध्यमातून ज्याच्या जीवावर खरं हे राष्ट्र उभं राहिलंय, शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा जो बैल प्राणी आहे, शेतकरी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त या प्राण्याचे संगोपन करतात. आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा गाडा बबन शंकर सोनवणे, दलाल भाजीपाला मार्केट, अशा पद्धतीचे आतापर्यंत 3 पिढ्यांची बारी आमची दुखते. आता या 11 बैल, त्याच्यामध्ये 3 बैल मधल्या काळात विकली आमच्या चुलत्यात. त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आलं. मावळचे आमदार बाळासाहेब बेगडे, जुन्नरचे आमदार विद्यमान तुमच्या समोर बोलतायत, आणि आम्ही सगळे मंडळी, राहुल कुल सुद्धा होते दौडचे, आम्ही सगळे मंडळी त्या विधिमंडळाच्या पायरीवर विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिल्लीशी बोलावा अशा पद्धतीचा 1 दिवसाचा त्या ठिकाणी आम्ही बॅनर लावून बसलो आणि उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलेलं. संवेदना तीच आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्माला आले, क्रांतीवीर ज्यावेळेला जन्माला आले, इथून पुढे खरं तर या भारताला स्वातंत्र्य मिळालं. या रयतेच्या शिवभूमीचा किल्ल्या शिरण्याचा आमदार या नात्याने जर या बैलगाड्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून जर या शासनाचे आणि होते
न्यायालयाचे जर दरवाजे उघडले नाही तर आपल्याला कल्पना आहे की शिवजयंती 19 फेब्रुवारीला मोठ्या ताकदीने साजरी होते. मी अतिशय जबाबदारीने शासनाच्या कानापर्यंत ही बातमी देतोय. उद्याच्या 19 फेब्रुवारीला जर अशा पद्धतीचा शेतकरी हिताचा निर्णय बैलगाडी चालू झाले नाही तर 19 फेब्रुवारीला जनतेच्या कामाची ही आलेली आमदारकी, हे आमदारकीचा राजीनामा राज्यपालाच्या थोबडावर फेकल्याशिवाय मी राहणार नाही हे मला कुणासाठी आमदारकी आहे, कुणासाठी सत्यशील दादा ही आमदारकी काय गाडी लावायची का? फेब्रुवारीला आपण सगळे मंडळी जुन्नरच्या वतीने सर्व पक्षीय अतुल शेठ, आपण सर्वताची आमदारकी आपली आहे, आपल्या तालुक्याची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याची सुरुवात आता इथून होणार आहे, शिवभूमीपासून होणार आहे आणि वेळ प्रसंगी प्रत्येकाच्या घरात घुसून प्रत्येकाच्या घराला काडी लावायचं काम सुद्धा आपण सर्व मंडळी करणार आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. न्याय मिळत नाही याचा अर्थ काय? न्याय देणार कोण? ही लोकशाही कुणाची? डॉक्टर बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई समाजासाठी लढले. तुम्ही एसी मध्ये बसताना आमच्या जीवावर राज्य करणार चालणार नाही आणि म्हणून अतिशय निकालीचा संदेश आहे. मला माझा स्वभाव असायचा बोललो का बोललो, बोला तो बोला, मागं हटायचं नाही. काय निश्चित पाहिजे, बरोबर आहे. मी स्वतः विधिमंडळाचा सदस्य या नात्याने आजच्या या माझ्या शेतकऱ्याच्या आणि माझ्या कष्टकरी माणसाच्या जय जवान जय किसान या भारताचा नारा आहे. या बैलगाडा संघटनेच्या संपूर्ण बैलगाडा मालकाच्या आजच्या या संपूर्ण जन आंदोलनाला मी पाठिंबा व्यक्त करतो. राज्याचा एकमेव आमदार या नात्याने पाठिंबा जाहीर आहे. प्रवीण मुळेले हसतो निघून जोरात, हसल्याशिवाय पर्याय नाही. आता भूमिका सरळ आहे.